कुणाला जायचं असेल त्यांनी जावं, आपण निष्ठावंतांना सोबत घेऊन पक्ष चालू। जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा इशारा। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ उद्या मुंबईत जनाक्रोश मोर्चा। मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत निघणार मोर्चा। मोर्चात सहभागी होण्याचं जरांगे पाटलांचं आवाहन। गर्भलिंग निदान विरोधी कायदा बळकट करणार। निदानाबाबत माहिती देणाऱ्यास 1 लाखांचं बक्षीस दिलं जाणार। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती। मध्य रेल्वेवर मध्यरात्री 25 आणि 26 जानेवारीला ब्लॉक। सीएसएमटी जवळील पुलाच्या बांधकामासाठी ब्लॉक घेण्यात येणार। मध्यरात्री धावणाऱ्या गाड्यांवर परिणाम होणार। माढा कोकण मंडळासाठी फेब्रुवारीत सोडत 2147 घरांसाठी 5 फेब्रुवारीला निघणार सोडत। एसटीचा 15% भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर। आज मध्यरात्रीपासून एसटीचा प्रवास महागणार। रिक्षा टॅक्सीचेही भाडे वाढवण्याचा निर्णय। मुंबईतील मालाड आणि गोरेगावच्या काही भागांमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहणार। जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद राहणार। पाणी जपून वापरण्याचं बीएमसीचं आवाहन। बदलापुरात एका इमारतीला जाणवले हादरे। काही रहिवाशांच्या घरातील सामानाची पडझड। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। सीसीटीव्हीत दिसणारा आरोपी सैफवर चाकू हल्ला करणारा नव्हे। आरोपीच्या वकिलाचा वांद्रे कोर्टात दावा। आरोपी शहजादला 5 दिवसांची पोलीस कोठडी। मुंबईत माणुसकीला काळीमा फासणारी घटना। 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार। 20 वर्षीय नराधमाला पोलिसांकडून अटक।